ताईच्या सासरी पोचलो तेव्हा दुपारचे 3:30-4 वाजले होते. एस टी बसच्या प्रवासाने शरीर जरा थकलं होतं, पण मनात एक वेगळीच ओढ आणि जबाबदारीची जाणीव होती. ताईच्या सासऱ्यांना जाऊन आता पूर्ण 2 वर्षे झाली होती. त्या दुर्दैवी घटनेनंतर मी पहिल्यांदा अशा घरी पाऊल टाकत होतो. दाराची कडी वाजवली आणि काही सेकंदातच लाकडी दाराचा खटका वाजला. दार उघडताच समोर सुमिता सासूबाई उभ्या होत्या. त्यांना पाहताच माझ्या मनात विचार आला. काळाच्या ओघात वय वाढत गेलं, तरी काही माणसाचं सौंदर्य आणि चेहऱ्यावरचा अभिजात शांतपणा कधीच कमी होत नाही. सुमती सासूबाई यांचं अगदी उत्तम उदाहरण होते. साधीशी सुती साडी, कपाळावर एक छोटीशी टिकली आणि चेहऱ्यावर एक शांतपण तितकीच उद्विग्नता लपवणारी उदास हास्यरेषा. "अरे अजय, ये, आत ये बाबा." त्यांनी अत्यंत आपुलकीने माझं स्वागत केलं. "कशा आहात सासूबाई?" मी माझी प्रवासाची बॅग खाली ठेवता ठेवता सहज विचारलं. "आहे रे बाबा, जशी तशी चालली जिंदगी." त्या शांतपणे म्हणाल्या आणि त्यांनी दार लावून घेतलं. ताई आणि तिचे मिस्टर कामाच्या निमित्ताने 3 दिवसांसाठी शहराबाहेर गेले होते. घरात सध्या फक्त सासूबाईच एकट्या होत्या. ताईनेच मला फोन करून आठवणी पाठवलं होतं. तिचं काही ऑफिशियल कागदपत्राचं काम होतं आणि मुख्य म्हणजे सासूबाई घरात एकट्या पडू नयेत म्हणून तिने मला 3 दिवस इथेच थांबायला सांगितलं होतं. घरात पाऊल ठेवताच मला सगळ्यात आधी जाणवली ती तिथली अस्वस्थ करणारी शांतता. घर तसं खूप मोठं, हवेशीर आणि टुमदार होतं. भिंतीवर जुने फोटो, लाकडी फर्निचर आणि घरातला प्रत्येक कोपरा व्यवस्थित सजवलेला होता. पण त्या मोठ्या वाड्यात एकटेपणाचा एक अदृश्य पडदा पसरलेला होता. सासरे गेल्यापासून सुमिती सासूबाई अक्षरशः एकांतवासात जगत होत्या. मुलांची आपापली कामं, ताईचा संसार व्याप, या सगळ्यात सासूबाईंच्या मनातील पोकळी तशीच राहून गेली होती. संध्याकाळची वेळ झाली होती. घरात थोडा अंधार दाटून आल्यासारखा वाटला, म्हणून मी हॉलमध्ये दिवे लावले. सासूबाई किचनमध्ये चहा बनवत होत्या. भांड्यांचा आणि पाण्याचा हलका आवाज येत होता. मी हळूच किचनच्या दारापाशी जाऊन उभा राहिलो आणि भिंतीला टेकलो. "सासूबाई, मी मदत करू का काही? चहा मी बनवू का?" मी विचारलं. त्यांनी चहाच्या पातेल्यात साखर टाकता टाकता माझ्याकडे पाहिलं आणि एक छानसं हसल्या. "अरे वेड्या, तू पाहुणा आहेस ना, तू कशाला काम करतोस? आणि तसंही मला आता या एकट्यानेच काम करण्याची सवय झाली आहे रे." त्यांच्या या साध्याशा वाक्यात खूप मोठं दुःख दडलेलं होतं. ते शब्द ऐकून माझं मन जरा पिळटलं. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. वयाच्या 50शीचा टप्पा गाठला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच ग्रेस होता. पण त्याहूनही अधिक त्यांच्या डोळ्यात एक रिक्तपणा होता. असा रिक्तपणा जो शब्दात सांगता येत नाही, फक्त जाणवतो. सवय करून घेणं वेगळं आहे सासूबाई, आणि खरोखर एकटं राहणं वेगळं. मी अगदी मनापासून आणि हळूवार आवाजात म्हणालो. त्यांच्या हातातील चमचा क्षणभर थांबला. त्यांनी वळून माझ्या डोळ्यात पाहिलं. चहाचा वापरलेला कप माझ्या हातात देताना आमची नजरानजर झाली. त्यांनी काही उत्तर दिलं नाही, पण त्यांच्या त्या नजरेत एक वेगळाच भावनिक प्रतिसाद मला स्पष्ट जाणवला. जणू काही कित्येक दिवसानंतर त्यांच्या मनातील कळ कोणाला तरी समजली होती. चहा पिऊन झाल्यावर आम्ही दोघे गॅलरीत बसलो. बाहेर हळूहळू रात्र दाटून येत होती. रस्त्यावरच्या दिव्यांचा पिवळसर प्रकाश गॅलरीच्या ग्रिलवर पडत होता. थंड हवा सुटली होती. "अजय, ताई सांगत होती तुझे प्रोजेक्ट खूप चांगले चाललेत." सासूबाईंनी विषय बदलत विचारलं. "हो सासूबाई, चालू आहे व्यवस्थित, पण काम तर आयुष्यभर राहीलच. माणसांना वेळ देणं जास्त महत्त्वाचं असतं." मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. "तू खूप समंजस आहे रे अजय. आजकालच्या मुलांमध्ये एवढा विचार कुठे असतो? तुमचे सासरे असताना हे घर सतत माणसांनी भरलेलं असायचं. आता फक्त या भिंती उरल्यात आणि मी." रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. सासूबाईंनी अगदी प्रेमाने गरम पोळ्या आणि भाजी केली होती. आम्ही दोघे त्या मोठ्या डायनिंग टेबलवर समोरासमोर बसलो होतो. जेवता जेवता आमच्या गप्पांचा ओघ वाढत गेला. मी त्यांना त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी, त्यांच्या आवडीनिवडी आणि सासऱ्यासोबतच्या जुन्या दिवसांबद्दल विचारत होतो. जुन्या आठवणी काढताना त्यांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आनंद आणि विरहाचे भाव उमटत होते. अनेक दिवसांनी त्यांच्याशी मनमोकळं बोलणारं, त्यांच्याच गप्पा ऐकणारं कोणतरी भेटलं होतं. "अजय, सच सांगू, जुन्या गोष्टी आठवल्या की अजूनही खूप भीती वाटते रे. हे मोठं घर मला कधीकधी खायला उठतं. रात्रीच्या वेळी वाऱ्याचा आवाज झाला तरी दचकून उठते मी." त्या खूप भावनिक होऊन म्हणाल्या. बोलताना त्यांचा आवाज थोडा कापरा झाला होता. मी क्षणाचाही विचार न करता माझा हात टेबलावर असलेल्या त्यांच्यावर हातावर ठेवला. माझा हात त्यांच्या हातावर पडताच त्या थोड्या दचकल्या, पण त्यांनी हात मागे घेतला नाही. "सासूबाई, मी आहे ना इथे 3 दिवस. तुम्ही अजिबात घाबरू नका आणि स्वतःला एकटं समजू नका. मी पूर्णपणे तुमच्यासोबत आहे." मी अत्यंत विश्वासाने आणि प्रेमाने म्हणालो. माझ्या त्या आश्वासक स्पर्शाने आणि शब्दांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू निवळला.
त्यांनी माझ्या हाताकडे पाहिलं आणि मग माझ्या डोळ्यांकडे पाहिलं. त्यांच्या दुसऱ्या हाताने त्यांनी माझ्या हातावर हलकीशी थाप दिली. तो स्पर्श शारीरिक आकर्षणापेक्षाही कितीतरी पटीने मोठा होता. तो एका विश्वासाचा, आधाराचा आणि उबदारपणाचा स्पर्श होता. त्याच रात्री मला एक गोष्ट स्पष्टपणे समजली. सुमती सासूबाईंनी गरज होती की ती फक्त एका खऱ्या, प्रामाणिक, भावनिक आधाराची, एका अशा माणसाची तो त्यांच्या मनातील भीती समजून घेईल आणि त्यांना हे सांगेल की मी आहे तुमच्यासोबत. जेवण उरकून आम्ही आपापल्या रूममध्ये गेलो. पण त्या पहिल्याच रात्री आमच्यातली एक नकळत, रेशमी आणि ढवळून नसलेलं भावनिक नातं तयार व्हायला सुरुवात झाली होती. पहिल्या रात्री चहा आणि गप्पांनंतर घरातील ताण बऱ्यापैकी निवळला होता. सुमती सासूबाईंच्या चेहऱ्यावरचा तो वर्षानुवर्षाचा उदासपणा पूर्णपणे गेला नसला तरी एक प्रकारचा भावनिक दिलासा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कित्येक दिवसानंतर त्यांच्या मनातलं गूढ दुःख ऐकून घेणारं, त्यांना आपुलकीने समजून घेणारं कोणीतरी घरात होतं. रात्रीचे 10:30-11 वाजले होते. मी माझ्या खोलीत बेडवर आडवा झालो होतो. पण डोळ्यांना झोप काही येत नव्हती. मनात विचारांचं चक्र सतत फिरत होतं. माणूस बाहेरून कितीही खंबीर आणि शांत आणि पूर्णपणे दिसला तरी आतून एकाकीपणाला त्याला कसा हळूहळू पुकरून काढतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुमती सासूबाई होत्या. वयाच्या 50शीचा टप्पा ओलांडलेला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच शांत आदर होता. त्यांचं सौंदर्य हे केवळ त्यांच्या रूपात नव्हतं तर त्यांच्या संवेदनशील आणि समंजस स्वभावात होतं. इतक्यात मला बाहेरून व्हायलमधून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. कुठली तरी वस्तू घसरून काही पडल्याचा तो आवाज होता. मी क्षणाचाही विलंब न करता पटकन उठलो आणि खोलीबाहेर आलो. बाहेर तर हॉलमध्ये डायनिंग टेबलजवळ सुमिती सासूबाई उभ्या होत्या. टेबलवरच्या काचेचा पेल्यातलं पाणी तांब्याखाली पडला होता आणि फरशीवर सगळीकडे पाणी पसरलं होतं. त्या थोड्या घाबरलेल्या आणि संकोचलेल्या दिसत होत्या. अंधुक प्रकाशात त्या पाणी पुसण्यासाठी प्रयत्न करत होत्या. सासूबाई, काय झालं? राहू द्या, तुम्ही बाजूला व्हा, मी आवरतो ना. मी लगेच पुढे जात अत्यंत काळजीपोटी म्हणालो. अरे अजय, तू कशाला उठलास बाबा? मी पाणी प्यायला आले होते आणि अचानक हात निसटला. माझीच नजर चुकली. त्या थोड्या अडखळत आणि कावऱ्या बावऱ्या होऊन म्हणाल्या, काही हरकत नाही, काळजी करू नका. मी खाली वाकून बाजूला ठेवलेल्या कापडाने फरशीवरचं पाणी पटकन पुसून घेतलं. मी उभा राहिलो तेव्हा त्या अगदी माझ्या जवळच उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र संकोच, थकावट आणि मनातील अस्वस्थता साफ दिसत होती. मी शांतपणे त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्याही माझ्याकडे पाहत होत्या. सासूबाई, तुम्ही स्वतःला इतकं ताण का देता? प्रत्येक गोष्ट स्वतःच करायला हवी असा हट्ट का? कधीही दुसऱ्यांवर विसरून राहायला किंवा मदत मागायला काहीच हरकत नसते. मी अगदी हळुवार आणि आत्मीयतेच्या स्वरात म्हणालो. माझ्या या शब्दांनी त्यांच्या मनातली उरलीसुरली भिंतही ढासळली. त्या क्षणी आमच्यातली एक शांतता पसरली. त्या माझ्या अगदी थोड्या जवळ उभ्या होत्या. त्यांच्या सुती साडीचा हलका स्पर्श आणि त्यांच्या श्वासांचा वेग मला जाणवत होता. पण त्या कोणत्याही वासनांधपणा नव्हता. तिथे फक्त दोन मानवी मनातील एक नाजूक, भावनिक बंध तयार होत होता. अजय, सच सांगू, तुमच्या सासऱ्यानंतर माझ्याशी असं हक्कानं आणि काळजीने बोलणारं कुणीच उरलं नव्हतं रे. सगळे आपापल्या जगामध्ये व्यस्त आहेत. त्यांचा आवाज दाटून आला होता आणि डोळ्यांच्या कडा थोड्या ओलावल्या होत्या. मी काही न बोलता हळूच माझा हात पुढे केला आणि त्यांचा मऊ हात माझ्या दोन्ही हातांमध्ये घेतला. तो स्पर्श त्यांना एक गाढ आश्वासक वाटत होता. सासूबाई, मी आहे ना इथे. तुम्ही मनात काहीही ठेवू नका. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तुम्ही माझ्याशी हक्काने बोलू शकता. मी अत्यंत आदरयुक्त आणि उबदार भावाने म्हणालो. त्यांनी माझ्या हातावर दुसऱ्या हाताने हलकीशी थाप दिली. त्यांच्या त्या स्पर्शात एक प्रकारचा कृतज्ञतेचा आणि विश्वासाचा भाव होता. चला बाहेर गॅलरीत बसूया थोडा वेळ. हवा छान आहे, मी वातावरण सोपं करण्यासाठी म्हणालो. त्यांनी होकारार्थी मान हलवली. आम्ही दोघे गॅलरीत जाऊन बसलो. रात्रीची शांतता, दूरवर येणारा वाहनांचा मंद आवाज आणि सुटलेली हवा थंड. या वातावरणात गप्पांचा ओघ पुन्हा सुरू झाला. त्यांनी मला त्यांच्या लग्नानंतरचे दिवस, सुरुवातीचा काळ आणि सासरी गेल्यावर आलेल्या एकाकीपणाबद्दल सांगायला सुरुवात केली. रात्रीच्या वेळी जेव्हा सगळीकडे शांतता असते तेव्हा भिंतीवरचे टोले मला घाबरतात अजय. घरात माणूस असणं आणि त्या माणसाला आपली काळजी असणं यात किती मोठा फरक असतो हे मला आज पुन्हा जाणवलं. त्या गॅलरीच्या ग्रिलला टेकून उभ्या होत्या. मी त्यांच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. आणि आता तो एकाकीपणा संपला असं समजा सासूबाई. मी ताईचा भाऊ असलो तरी तुमच्यासाठी एक हक्काचा माणूस म्हणून नेहमी असेन. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. रात्रीच्या मंद प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू खूप सुंदर दिसत होता. एका मॅच्युअर आणि समजत स्त्रीच्या मनात जेव्हा एखाद्या तरुणाबद्दल आदर आणि भावनिक ओढ निर्माण होते, तो क्षण आमच्यात आकार येत होता.
तू नसतास तर या 3 दिवसात मी पुन्हा त्या जुन्या एकांताशी भांडत राहिले असते, त्या हळूच म्हणाल्या. पण मी आहे ना, मी हसून उत्तर दिलं. रात्रीचे 2 वाजेपर्यंत आम्ही गॅलरीत बसून एकमेकांचे विचार आणि भावना सुखदुःख शेअर करत होतो. नात्यांच्या सर्व सीमा सांभाळून पण एकमेकांच्या अत्यंत जवळ जात आम्ही तो काळ अनुभवत होतो. त्या रात्री मला स्पष्ट जाणवलं की सुमती सासूंच्या आयुष्यात आलेली ही भावनिक ऊब त्यांना एका नव्या जगण्याची उमेद देत आहे. आणि माझ्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर एका गढूळ नसलेल्या रेशमी नात्यात बदलत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो, तेव्हा घरामध्ये एक वेगळाच टवटवीतपणा आणि प्रसन्नता भरलेली होती. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या गप्पांमुळे सासूबाईच्या मनावरचा वर्षानुवर्षाचा ताण खूप हलका झाला असावा, हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. त्या स्वयंपाकघरात गुणगुणत नाश्ता बनवत होत्या. शुभ सकाळ सासूबाई, मी किचनच्या दारात उभा राहत हसून म्हणालो. त्यांनी वळून माझ्याकडे पाहिलं आणि एक सुंदर प्रसन्न हास्य दिलं. शुभ सकाळ अजय, तू उठलास. चल पटकन हातपाय धुवून घे. मी तुझ्या आवडीचे गरम पोहे आणि चहा केलाय. नाश्ता करताना त्या माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलत होत्या. ताई आणि भाऊजी अजून 2 दिवस येणार नव्हते. त्यामुळे या मोठ्या घरात आम्ही दोघेच होतो. पण आता त्या घरात कालची ती टोचणारी शांतता उरली नव्हती. तिथे एक शांत, विश्वासाचे आणि आपुलकीचे वातावरण तयार झाले होते. दुपारी 3:30-4च्या सुमारास बाहेर अचानक हवा बदलली. आकाशात काळेकट्ट ढग जमा झाले आणि पाहता पाहता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की गॅलरीच्या खिडक्या आणि दारे खडखडू लागली. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि अचानक संपूर्ण परिसरातील लाईट निघून गेली. घरात एकाएकी अंधार पसरला. मला माहिती होते की सासूबाईंना अंधाराची आणि विजांच्या कडकडाटाची खूप भीती वाटायची. अजय, कुठे आहेस तू? अजय, सासूबाईंचा घाबरलेला आणि कापरा आवाज हॉलमधून आला. सासूबाई, घाबरू नका. मी इथेच आहे, थांबलोय मी. मी अंधारातच अंदाज घेत त्यांच्या खोलीच्या दिशेने गेलो. माझ्या मोबाईलचा फ्लॅश चालू करून मी त्यांच्या खोलीत पाऊल ठेवलं. त्या बेडच्या एका कोपऱ्यात थोड्या घाबरलेल्या अवस्थेत बसल्या होत्या. विजांच्या लखलखाटाने त्यांच्या चेहऱ्यावरचे भय स्पष्ट दिसत होते. सासूबाई, काही नाही होत. मी आहे ना इथे सोबत. मी हळूच त्यांच्या चेहऱ्यावर जाऊन बसलो आणि टेबलावर असलेली मेणबत्ती पेटवून लावली. मेणबत्तीच्या अंधुक पिवळ प्रकाशात खोलीतील वातावरण अगदी शांत आणि नाजूक बनले होते. सासूबाईंच्या अंगाला भीतीने हलकीशी काप सुटली होती. मी अजिबात संकोच न करता माझा हात त्यांच्या पाठीवर ठेवला आणि त्यांना जवळ घेत शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही न अडखळता अत्यंत विश्वासाने माझा आधार घेतला. त्यांनी स्वतःचे डोके माझ्या खांद्यावर टेकवले. त्या क्षणी मला त्यांच्या श्वासांची गती आणि त्यांच्या शरीराची ऊब स्पष्ट जाणवत होती. एका 50च्या समजत सुंदर स्त्रीचे हे रूप अंधुक प्रकाशात अत्यंत मनमोहक दिसत होते. पण माझ्या मनात कामुकतेपेक्षा किंवा वासनेपेक्षा त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त, गाढ आणि रेशमी आपुलकी दाटून आली होती. अजय, तू या घरात आलास आणि मला पुन्हा जगावंसं वाटायला लागलंय रे. हे घर पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटतंय, त्या अत्यंत हळुवार आवाजात माझ्या कानाजवळ म्हणाल्या. त्यांचा तो श्वास, त्यांचे ते शब्द आणि तो प्रसंग इतका भावूक होता, मी शब्दहीन झालो. मी हळूच माझा चेहरा त्यांच्याकडे वळवला. आमचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ होते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता, ज्यात एक स्त्री म्हणून आधाराची असलेली ओढ आणि एक तरुण मुलाबद्दल वाढणारा गाढ विश्वास एकत्र सामावलेला होता. मी प्रेमाने आणि विश्वासाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि घाबरू नका असं आश्वासन दिलं. तो स्पर्श कोणत्याही मर्यादेचा भंग करणारा नव्हता. तो स्पर्श होता एका माणसाने दुसऱ्या एकाकी माणसाला दिलेला विश्वासाचा, त्याच्या दुःखावर ठेवलेल्या फुंकरीचा. त्यांनी हळूच आपले डोळे मिटले. त्यांच्या ओठांवर एक तृप्ततेचं हास्य उमटलं आणि त्यांनी आपला हात माझ्या छातीवर ठेवला आणि अगदी निवांतपणे माझ्या आधाराच्या बसून राहिल्या. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. विजा कडकडत होत्या, पण आत मात्र एक अनोखी, शांत आणि उबदार ऊर्जा आम्हा दोघांना सामावून घेत होती. तब्बल 2 तास तो पाऊस चालू होता आणि त्या 2 तासात लाईट नसतानाही आम्ही दोघांनी एकमेकांच्या मौनाला, श्वासांना आणि भावनिक जवळकीला खूप जवळून अनुभवले. सासूबाईंनी माझा हात घट्ट धरून ठेवला होता. जणू काही त्यांना भीती होती की लाईट आली किंवा पाऊस थांबला की हा सुंदर क्षण आणि हा आधार निघून जाणार नाही ना. मी कुठेही जाणार नाही सासूबाई. मी नेहमी तुमच्यासोबत आहे. मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत हळूच त्यांच्या कानात सांगून टाकले. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण पूर्णपणे निघून गेला होता. त्या रात्री आमच्या नात्याने सर्व भावनिक सीमा पार केल्या होत्या, पण तरीही अत्यंत आदर आणि नैतिकतेचा धागा घट्ट पकडून ठेवला होता. एका एकाकी पडलेल्या मनाला अजयच्या रूपाने खंबीर आणि प्रेमळ आधार मिळाला होता. त्या पावसाळ्यानंतर रात्र अत्यंत शांततेत गेली. सकाळ जेव्हा मला जाग आली, तेव्हा खिडकीतून बाहेर सूर्यकिरणांची सोनेरी प्रभा पसरली होती.
पावसाने धुतलेली झाडे आणि स्वच्छ झालेले वातावरण मनाला एक वेगळाच ताजेपणा देत होतं. पण त्याचसोबत आज माझ्या मनात एक हलकीशी हुरहुरी होती. कारण आज या प्रवासाचा शेवटचा दिवस होता. दुपारी मला माझ्या गावी परत निघायचे होते. मी आवरून बाहेर हॉलमध्ये आलो. सुमती सासूबाई किचनमध्ये चहा बनवत होत्या. काल रात्रीच्या त्या भावूक क्षणानंतर आज त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत बदल दिसत होता. पहिल्या दिवशी मी जेव्हा इथे आलो होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो एक प्रकारचा अस्वस्थ, उदास आणि थकलेला भाव होता, तो आता पूर्णपणे गायब झाला होता. त्याऐवजी त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान, आत्मिक सुख आणि एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. "अजय, उठलास? ये गरमागरम चहा तयार आहे," त्या अत्यंत आपुलकीने म्हणाल्या. मी चहाचा कप हातात घेतला आणि त्यांच्या शेजारीच टेबलावर बसलो. "सासूबाई, कालचा पाऊस आणि लाईट घालवणं भारीच होतं ना?" मी जरा वातावरण हलकं करण्यासाठी हसून म्हणालो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या ओठांवर एक लाजरी पण तृप्त स्मितहास्य उमटलं. "अरे वेड्या, कालचा दिवस आणि कालची रात्र मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही." कित्येक वर्षानंतर मला असं वाटलं की माझ्या आयुष्यात अजूनही आनंद, काळजी आणि आधार शिल्लक आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं सासूबाई, माणूस कधीच एकटा नसतो. फक्त त्याला समजून घेणाऱ्या आणि मनापासून जपणाऱ्या माणसाची साथ हवी असते. मी त्यांच्या हातात घेत हळुवारपणे म्हणालो. त्यांनी माझ्या हातावर दुसरा हात ठेवला आणि अगदी मला प्रेमाने निहाळू लागल्या. "तू या 3 दिवसात मला जे दिलंयस ना अजय, ते शब्दात सांगणं अशक्य आहे. तू मला फक्त एक चांगला पाहुणा म्हणून नाही सांभाळलं, तर तू मला एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून जगण्याची नवी उमेद दिलीस. माझ्या मनातील भीती तू कायमची काढून टाकलीस." दुपारचे 12 वाजले होते. ताई आणि भाऊजी संध्याकाळपर्यंत पोहोचणार होते. पण मला माझ्या कामासाठी आधीच निघावं लागणार होतं. सुमती सासूबाईंनी माझ्यासाठी अतिशय प्रेमाने डबा पॅक केला होता. मी कपडे व्यवस्थित बॅगेत भरले आणि निघण्याची तयारी केली. दारात उभे राहून मी घराकडे आणि सुमती सासूंकडे बघितले. त्या दारात चौकटीत उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात मला सोडतानाचे दुःख स्पष्ट दिसत होते. पण त्याचवेळी माझ्याबद्दलचा अथांग आदर आणि प्रेम त्यांच्या नजरेतून दाटून आलं होतं. "सासूबाई, मी निघतो आता. ताई आणि भाऊजी येतीलच थोड्या वेळात," मी माझी बॅग खांद्यावर अडकवत म्हणालो. त्या हळूहळू पुढे आल्या. त्यांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांचे हात हलकेच कापत होते. "अजय, पुन्हा कधी येशील रे?" त्यांनी अगदी लहान मुलासारख्या वेड्या आशेने विचारलं. मी हसलो आणि पुढे होऊन त्यांना पुन्हा एकदा घट्ट उबदार मिठी मारली. या मिठीत कोणतीही बंधने नव्हती. वासनेचा लवलेश नव्हता. फक्त 2 जीवांशी एकमेकांबद्दलचे निर्मळ प्रेम आणि कृतज्ञता होती. "मी नक्की येईन सासूबाई, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल, मला फक्त एक फोन करा. तुमचा हा अजय धावत येईल," मी त्यांच्या डोळ्यात पाहत अत्यंत विश्वासाने सांगितलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू घसरले. त्यांनी ते हळूच पुसले आणि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. "तू खूप चांगला आहेस बाबा. नेहमी असाच राहा. तुझी ही साथ माझ्या उरलेल्या आयुष्यासाठी खूप मोठा आधार बनून राहील." मी घराच्या पायऱ्या उतरलो आणि गेटबाहेर पडलो. रस्त्याने चालत असताना मी एकदा मागे वळून पाहिलं. सुमती सासूबाई अजूनही दारात उभ्या राहून मला हात दाखवत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते उबदार हास्य पाहून माझं मन तृप्त झालं. या 3 दिवसांच्या भावनिक प्रवासाने आम्हा दोघांच्या आयुष्याला एक सुंदर वळण दिलं होतं. एका एकाकी पडलेल्या दुःखाच्या साखळीत अडकलेल्या मनाला प्रेमाचा, आदराचा आणि विश्वासाचा स्पर्श मिळाला होता. मी एसटी स्टँडच्या दिशेने पाऊल टाकत होतो, पण माझं मन मात्र अजूनही त्या शांत घरात सुमती सासूबाईंच्या त्या रेशमी आधाराचा आणि उबदार आठवणींमध्ये रमत होतं.